दादासाहेब फाळके चित्रनगरीतील प्रत्येक पहाट जागवते सोनेरी स्वप्न, सिनेरसिक तथा चित्रकर्मी दोघांसाठीही. 521 एकरांच्या विस्तीर्ण परिसरात वसलेली चित्रनगरी अर्थात आपल्या मुंबईची फिल्म सिटी सन 1977 पासून भारतीय सिनेसृष्टीच्या अभूतपूर्व इतिहासाची साक्ष देते. इथे आहेत 16 अत्याधुनिक चित्रीकरण स्टुडिओज. 2000 चौरस फुटांपासून ते 15,000 चौरस फुटांपर्यंत विविध क्षेत्रफळांच्या या स्टुडिओजमध्ये संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, साऊंड एकॉस्टिक्स तसंच चित्रीकरणाकरिता आवश्यक सर्व जोडणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. इथले नवीन आधुनिक बहुउद्देशीय सभागृह, चित्रांगण, सिने उद्योगाशी संबंधित बैठका, परिषदा, प्रशिक्षणे, समारंभ, पॉडकास्ट इत्यादीकरिता सर्वोत्तम पर्याय आहे. लवकरच या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल स्क्रीनिंगची सोय उपलब्ध होत आहे. प्रत्येक स्थळाच्या कुशीत अनेक अज्ञात कथा लपलेल्या असतात. उदाहरणार्थ इथेच पहा, खंडाळा घाट नावाच्या फिल्म सिटी लोकेशनवर अनेक चित्रपटांचे सीन शूट झाले आहेत. आणि पश्चिम मुंबई उपनगराचा नजारा दिसतो त्या हेलिपॅड लोकेशनवर 500हून अधिक चित्रपटांचे सीन शूट झाले आहेत. इथलं प्रसिद्ध मंदिर, पारंपरिक गावाचे सेट्स, बंगले, न्यायालय, पोलीस स्टेशन आपण कितीतरी चित्रपटांमध्ये पाहिले असतील. चित्रकर्मींना त्यांच्या कामाच्या ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं यासाठी चित्रनगरी नेहमीच कार्यरत असते. त्यामुळेच भारतीय चित्रपट सृष्टीतल्या सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक जसे की यश चोप्रा, संजय लीला भन्साली, सुभाष घई, महेश मांजरेकर, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी चित्रनगरीची नेहमीच प्राधान्याने निवड केली आहे. इतकंच नव्हे तर सिनेरसिकांचे चित्रपटसृष्टीकरिता आकर्षण ओळखून फिल्म सिटी बॉलिवूड पार्क या संकल्पनेवर आधारित फिल्म टुरिझम ही योजना यशस्वीपणे राबवित आहे. पूर्व परवानगीने लाईव्ह शूटिंग, 7D सिनेमा शो, फोटोस्टॉप डेस्टिनेशन्स, लाईव्ह सहभागासहित परफॉर्मन्सेस या सर्व उपक्रमांमुळे अल्पावधीतच ही संकल्पना लोकप्रिय झाली आहे. चित्रनगरीची सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे इथली निसर्गरम्य हिरवाई. मुंबईची जीवनवाहिनी असलेले तलाव, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनी येथील वनाच्छादित परिसराने नैसर्गिक अनुकूल वातावरण हे फिल्म आणि पर्यटन उद्योगास प्राप्त होते. मुंबईच्या मध्यवर्ती भागी मेट्रो, लोकल ट्रेन, विमानतळ आणि आगामी लिंक रोड प्रकल्पामुळे चित्रनगरी व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचं स्थान राखून आहे. चित्रनगरी ही केवळ या परिसरापुरती मर्यादित नसून महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ या नात्याने महाराष्ट्र शासनाच्या अनेक विकासोन्मुख योजना समर्थपणे राबवते. यामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जसे की कान्स, इफी, गुणवत्तापूर्ण मराठी चित्रपट निर्मिती योजना, महिला निर्मात्यांसाठी विशेष अनुदान इत्यादींचा समावेश होतो. केवळ राज्यातच नाही तर चित्रनगरीच्या महत्त्वपूर्ण योजनांची दखल घेत केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या सहभागाने ऑडिओ व्हिज्युअल गेमिंग सेंटर तसंच IICT या प्रतिष्ठित संस्थांची अधिकृत कार्यालयं आणि उपक्रम आता या वास्तूत होऊ घातले आहेत. इथे आम्ही प्रत्येक क्षणी कटिबद्ध आहोत शाश्वत विकासासाठी. वेळोवेळी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, खत निर्मिती, त्यातून उद्यानांचा विकास, सुरक्षेची काळजी या सर्व आघाड्यांवर चित्रनगरी केवळ आपले कार्यालयच नाही तर निर्मिती संस्थांनाही सहभागी करून घेत असते. महामंडळाने तंत्रज्ञानाची कास धरली असून निर्मात्यांना चित्रीकरणाची परवानगी सुलभपणे मिळावी यासाठी सिंगल विंडो सिस्टीम आणि लेखक, निर्माते, दिग्दर्शक यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे
यासाठी कलासेतू पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. दर्जेदार मराठी चित्रपट निर्मिती योजना महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस सहाय्यक अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. देशविदेशातील शासकीय अतिथी, पर्यटक, सिनेउद्योग जगताची लाडकी दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात मुंबईची फिल्म सिटी यांचं कार्य समजून घेण्यासाठी स्क्रीनवरील संकेतस्थळांना भेट द्या आणि स्वप्ननगरीच्या स्वप्नवत विकासाचे साक्षीदार व्हा.